गुड मॉर्निंग. माझे नाव जान्हवी लोणकर आहे. आपण पूर्ण नूतन देशमुख यांचं इंटरव्ह्यू देण्याकरिता एकत्र आलो आहे. नूतन देशमुख या रायफल शूटिंग स्टेट लेवल कॉम्पिटिशनपर्यंत खेळायला गेल्या होत्या. ते त्यांच्या तिथपर्यंत जाण्याच्या सफरबद्दल थोडंसं आपल्यासोबत संवाद साधला. गुड मॉर्निंग. मी नूतन संदीप देशमुख. मी GS कॉलेजची विद्यार्थिनी आहे. इयत्ता 11वी-12वी मी GS कॉलेजमध्ये शिकलेली आहे. तुम्हाला सर्वात जास्त कोणत्या खेळात रुची आहे? मला सर्वात जास्त रायफल शूटिंगमध्ये रुची आहे. अच्छा, या खेळाची आवड तुम्हाला कधीपासून निर्माण झाली? जेव्हापासून मी ग्राउंडवर जात होते तेव्हा मला असं कळलं की तिथे रायफल शूटिंगचे पण क्लास होतात आणि तिथे मी जाऊन बघितलं तेव्हा त्या विद्यार्थ्यांकडे बघून आणि तो क्लास बघून मला त्यामध्ये आवड निर्माण झालेली आहे. अच्छा, आणि मला असे सुद्धा ऐकण्यात आलं आहे की तुम्ही NCCचे विद्यार्थिनी आहात, ते खरं आहे? हो, जे तुम्हाला ऐकण्यात आलं आहे ते खरं आहे. मी NCCची विद्यार्थिनीसुद्धा आहे आणि मी जेव्हा NCCमध्ये पार्टिसिपेट केलं तेव्हा मला असं कळलं की NCCमध्ये रायफलबद्दल जास्त महत्त्व आहे बा म्हणून आणि त्याचमुळे मला रायफल शूटिंगमध्ये आणखीन जास्त आवड आहे. अच्छा, मग तुम्ही त्याबद्दल काही प्रशिक्षक वगैरे घेतात का? हो, जसे की मी तुम्हाला सांगितलं स्टेडियमवर क्लासेस चालू असतात. मी तिथेच प्रशिक्षण घेत असते. अच्छा, मला काही पारितोषिक वगैरे मिळालं आहे? हो, मला 2023-24मध्ये पारितोषिक प्राप्त झाले आहे. 2023-24मध्ये मी स्टेट लेवलपर्यंत पोहोचलेली आहे आणि 2023मध्ये मी स्टेट लेवलपर्यंत पोहोचले, पण काही कारणास्तव किंवा माझं परिश्रम कमी असल्यामुळे मी स्टेट लेवल जिंकू नाही शकले आणि राहिला प्रश्न 2024चा. तर मी जे 2023मध्ये ज्या चुका झाल्या त्या चुकांकडे लक्ष देऊन मी 2024मध्ये जास्त भर दिला आहे आणि 2024मध्ये 1-2 मार्काने मी पडलेली आहे. म्हणजे 2024मध्ये मी स्टेट लेवल जिंकू नाही शकले. अच्छा, मग तुम्हाला 2023च्या वेळी काही पारितोषिक वगैरे प्राप्त झाले? नाही, तेव्हा मला म्हणजे दुसऱ्या ह्याच्यात मला पारितोषिक प्राप्त झाले होते. जसे की सूर्यनमस्कार झाले असे इत्यादी. अच्छा, मग तुम्हाला रायफल शूटिंगमध्येच करिअर पण सुद्धा घडवायचं आहे? हो, मला रायफल शूटिंगमध्येच करिअर घडवायचं आहे कारण की तो माझा आवडता खेळ आहे आणि मला नॅशनल इंटरनॅशनलपर्यंत पण पोचायचं आहे. तशाच. धन्यवाद. तुम्ही मला तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि धन्यवाद GS कॉलेज ऑफ कॉमर्स यांचा, कारण की मला यांचा इंटरव्ह्यू देण्याबद्दल वेळ दिला. खूप खूप धन्यवाद.